प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम. जिवंत देव परमेश्वराच्या दयेने व त्याच्या कृपेने माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये सदोदित देव परमेश्वराच्या आशीर्वादांचा अनुभव आम्ही घेत आहोत आणि आपल्या जीवनाची वाटचाल त्या प्रभूमध्ये आपण सुरक्षितरित्या करीत आहोत. आज विशेष प्रकारे या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं मी स्वागत करीत आहे. आणि प्रियांनो, निश्चित अर्थाने प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही जेव्हा आज वेळ व्यतीत करणार आहोत, परमेश्वर देव ही प्रार्थना आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित करेल व आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची करेल, हीच प्रभूचरणी या समय प्रार्थना आहे. काही कारणास्तव आपण विशेष प्रकारे ऑनलाईन ऑडिओच्या माध्यमातून आज या उपासनेमध्ये आपण सहभागी होत आहोत आणि विशेष प्रकारे ही उपासना परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची करेल, हीच प्रभूचरणी यावेळेस विनंती करीतो. या प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या प्रभूच्या चरणाजवळ आपल्या स्वतःचं समर्पण करूया. आपण प्रार्थनेद्वारे ही वेळ प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराया, मी या समयी तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तू आमच्या जीवनाचा तारक आहेस. प्रभू, आमच्या जीवनाला चालवणारा आमचा जिवंत परमेश्वर केवळ तूच आहेस. आणि प्रभू, तुझ्याद्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित होत आहोत. प्रभू राया, आम्ही या समय विशेष करून पिते आमच्या या साप्ताहिक प्रार्थनेकरिता तुझे उपकार मानित आहोत. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रभू तुझी दैवी कृपा तू आम्हा प्रत्येकास या समय पुरवावी, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा, प्रभू या दिवसांमध्ये प्रभू महामारीच्या परिस्थितीमध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येकांचा प्रतिपाळ करीत आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानितो. आणि प्रभू, तुझ्या प्रार्थनेमध्ये आराधनेमध्ये सहभागी होण्याची संधी ऑनलाईनच्या माध्यमातून तू आम्हाला देत आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रभू इथून पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. तुझं वात्सल्य आमच्या समवेत असू दे आणि तुझी दैवी कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावी, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देत पुढील वेळ तुला समर्पित करीत प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत, म्हणून तू ऐक बापा. आमेन. जिवंत देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळी आपण काही गीत गात परमेश्वराच्या नावाला उंचवूया. परमेश्वराजवळ आपण आपल्या जीवनाचं समर्पण करू. खरोखर आमचा परमेश्वर प्रभू हा आमच्या जीवनाचा आनंद आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये जो आनंद आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. त्या गीतांच्या माध्यमातून, त्याच्या स्तवनाच्या माध्यमातून, त्याच्या आराधनेच्या माध्यमातून प्रभू परमेश्वराने आम्हास अत्यानंदित करावे, हीच प्रभूचरणी आपण यावेळेस आपल्या स्तवनाचा यज्ञ आपण या माध्यमातून सादर करूया. आपण यावेळेस स्तुती आराधनेमध्ये काही वेळ व्यतीत करीत जिवंत देवाच्या नावाला आपण उंचवूया. बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है।
लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ हो संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ हो संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, घुटने टिकाकर सिर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए। घुटने टिकाकर सिर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए सिर्फ तेरे पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा,
देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आम्ही देवाला निश्चित अर्थाने स्तवनाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून प्रभूच्या नावाला आपण उंचवलेलं आहे. या प्रियांनो, आपण आपलं जीवन पुन्हा एक वार प्रभूला समर्पित करूया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय पित्या, प्रेमळ प्रिय प्रभुराया, आमच्या प्रभू परमेश्वरा, स्तवनाचा यज्ञ तू स्वीकारून घेण्याची दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभुराया. आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रभू त्या परमेश्वरा या समय उपस्थित आहोत. प्रभुराया, तूच आमचा प्रभू परमेश्वरा जिवंत देव आहेस आणि प्रभू आम्ही तुझी लेकरं आहोत बापा. म्हणून प्रभुराया, आम्ही प्रभू परमेश्वरा तुझी आराधना, तुझी उपासना, तुझं स्तवन करण्याद्वारे प्रभू जो तुझा मान आहे, तुझा सन्मान आहे, तुझा आदर आहे प्रभुराया, आम्ही तुला देतो पित्या. कारण प्रभू परमेश्वरा, प्रभू तू स्तुतीस योग्य आणि भयास पात्र असा आमचा जिवंत देव आहे. म्हणून प्रभुराया, आम्ही या समय त्या परमेश्वरा आमचं स्तवन तू मान्य करून प्रभू आम्हाला आशीर्वादित करावं, हीच तुला आम्ही या समय विनंती सादर करीत आहोत. प्रभू बापा, प्रभुराया, पुन्हा एक वार आम्ही आपलं जीवन तुझ्या हातामध्ये यावेळेस देत आहोत. प्रभू, पुढील या प्रार्थनेमध्ये तू आमच्या समवेतो. ही साप्ताहिक प्रार्थना, या प्रार्थनेमधील प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र वचनावर मनन चिंतन देखील प्रभू तू आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित करावे, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या नावाला उंचवतो बापा. प्रभू, तू प्रार्थना ऐकणारा देव आहे, तू सदा जीवी आमचा परमेश्वर आहेस बापा. म्हणून प्रभू, आम्ही आपलं जीवन या समय तुझ्याच हातामध्ये समर्पित करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देतो बापा. तुझ्या वचनांद्वारे तू आज आमच्याशी बोलावे प्रभू, आम्हाला आशीर्वादित करावे, हीच तुला आम्ही या समय विनंती करीत आहोत. प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडीने प्रणय मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. या प्रियांनो, यावेळी आपण आजच्या मननाकरिता निवडण्यात आलेल्या वचनांचं आपण विशेष करून यावेळेस वाचन करूया. आपण यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 1 ते 9 आपण यावेळेस वाचणार आहोत. नवीन करार यातील योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 1 ते 9 आपण यावेळेस वाचूया. वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगतात. बेथेसदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्याला दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. परमेश्वर देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. वाचलेली वचने आज परमेश्वर देव आम्हाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात पुन्हा एक वार आपणा प्रत्येकाला सलाम. प्रभू परमेश्वर हा खरोखर आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याची कृपा पुरविणारा आमचा जिवंत देव आहे. प्रियांनो, विशेष करून या दिवसांमध्ये आम्हास पुन्हा एक वार गत वर्षाची आठवण होत आहे. गेल्या वर्षाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पाहतो की या कोरोनाच्या महामारीचा संकट जे आहे ते संपूर्ण जगावर ज्याप्रमाणे उसळले आणि त्यातून आम्ही पाहतो की सर्व जग जे आहे ते एकाच वेळी थांबून गेले. पण माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की असे वाटले की हे नवीन वर्ष जेव्हा आलेलं आहे, हे कोरोनाचं जे संकट 2020 वर्षामध्ये संपूर्ण जगावर आले होते ते कुठेतरी संपुष्टात येईल, त्याचा कुठेतरी नायनाट होईल. पण माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की गेल्या वर्षाप्रमाणे मार्च एप्रिलमधील जी परिस्थिती होती त्याचप्रमाणे यावर्षी देखील तीच परिस्थिती आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. त्याची पुनरावृत्ती जणू काही पुन्हा एक वार होत आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. प्रादुर्भाव आहे तो पुन्हा एक वार या ठिकाणी वाढत असलेला आम्हाला त्याचं संक्रमण जे आहे ते पुन्हा एक वार वाढत असलेलं आम्हाला दिसून येत आहे. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जात असलेली आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. माझ्या प्रियांनो, रुग्णांची जी संख्या आहे दिवसेंदिवस वाढत असलेली आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून आम्ही पाहतो की विशेष प्रकारे पुन्हा एक वार संपूर्ण जगावर या कोरोनाचं संकट जे आहे या ठिकाणी प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
पण माझ्या प्रियांनो, आम्ही या समय जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभू परमेश्वर या परिस्थितीमध्ये देखील आमचा सांभाळ करीत आहे. संकट येत आहेत, अडचणी येत आहेत, आजारपण येत आहे, कोरोना या ठिकाणी विशेष प्रकारे वाढत आहे, पण देव परमेश्वर या परिस्थितीमध्येही आमच्या प्रत्येकांच्या समवेत आहे. परमेश्वर देवाने आम्हाला सोडलेलं नाही. परमेश्वर देव हा त्याचं सानिध्य जे आहे त्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही पाहतो येशू ख्रिस्त म्हणतो की तो आम्हाला कधीच अनाथ असं टाकणार नाही आहे. तो काल, आज आणि युगानुयुग असा एकसारखा असणारा आमचा जिवंत देव आहे. त्याने त्यावेळी जे अद्भुत कार्य केलेले आहेत, चमत्कार केलेले आहेत, तोच परमेश्वर, तो येशू आजही आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य, चमत्कार करण्यास समर्थ असा आहे. माझ्या प्रियांनो, गरज आहे विश्वासाची. त्या प्रभूवर आपला विश्वास टाकण्याची आज आमच्या जीवनामध्ये गरज आहे. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया की आज या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये देव परमेश्वराने आम्हाला त्याच्या चरणाजवळ येण्याची आज संधी दिलेली. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ आहोत. आपलं जीवन आपण प्रभूच्या हातामध्ये यावेळेस समर्पित केलेलं आहे. ही साप्ताहिक प्रार्थना निश्चित अर्थाने आज आम्हा प्रत्येकाला, माझ्या प्रियांनो, आध्यात्मिक जीवनामध्ये एक नव चैतन्य प्रदान करणारी ठरो, हीच प्रभूचरणी मी यावेळेस प्रार्थना करीतो. आपण देवाच्या वचनांकडे यावेळेस आपलं लक्ष केंद्रित करूया. आपण यावेळी योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 1 ते 9 आपण विशेष प्रकारे वाचलेले आहेत. या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की नवीन करारातील प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्याच्या दरम्यान केलेला जो अद्भुत चमत्कार आहे, दिलेलं जे आरोग्य आहे, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची जी गरज होती त्याची गरज ओळखून प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला जो आशीर्वाद आहे तो आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे. आम्हाला दिसून येतं की वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की बेथेसदा तळ्याजवळचा एक पंगू मनुष्य आहे जो अनेक वर्षापासून त्या ठिकाणी विशेष प्रकारे आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त व्हावं याकरिता तो वाट पाहत आहे. या परिस्थितीला जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर आम्हाला दिसून येतं की तो समय जो आहे यहुदियांच्या सणाचा समय होता. प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये त्या ठिकाणी तो आलेला आहे. ज्या वेळी यहुदियांचे सण असत, त्यांचे उत्सव असत, ते ज्या वेळी विशेष प्रकारे आनंद त्या आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करीत होते, पवित्र मंदिरामध्ये येऊन परमेश्वरासमोर आपला नवस फेडण्याचा ते प्रयत्न करीत होते, ते ज्या वेळी उत्सव साजरा करीत होते, यरुशलेममध्ये प्रत्येक यहुदी जो आहे तो येऊन परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो दर्शन घेत असे, परमेश्वराची आराधना करीत असे, परमेश्वराला आपले अर्पण तो अर्पित असे. आणि या अनुषंगाने आम्हाला दिसून येतं की लोक जे आहेत ते यरुशलेममध्ये या सण साजरा करण्याकरिता आलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्या ठिकाणी यरुशलेममध्ये आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला दिसून येतं की यरुशलेममधील ही घटना आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. वचन या ठिकाणी सांगतं की जेव्हा यरुशलेममध्ये प्रवेश करण्यात येत असे तेव्हा अनेक दरवाजे जे आहेत त्या ठिकाणी यरुशलेममध्ये प्रवेश करण्याकरिता होते. या ठिकाणी जर आम्ही पाहतो की प्रत्येक दरवाज्यांचं एक विशेष महत्त्व होतं आणि त्या दरवाज्यांमधून आम्ही पाहतो की विशिष्ट प्रकारे विशिष्ट सणांच्या वेळेस, उत्सवांच्या वेळेस लोक जे आहेत ते प्रवेश करीत होते, ते द्वार जे आहेत ते उघडे करण्यात येत होते आणि त्या अनुषंगाने लोक यरुशलेममध्ये प्रवेश करीत असलेले आम्हाला आढळून येईल. जेव्हा आपण यरुशलेमच्या किंवा यहुदी लोकांचा आम्ही जेव्हा अभ्यास करीतो, त्यांच्या भौगोलिक जीवनाचा जेव्हा आम्ही अभ्यास करीतो, त्यांच्या धार्मिक जीवनाचा जेव्हा आम्ही अभ्यास करीतो, त्यांच्या विशेष प्रकारे ज्या चालीरीती ते पाळीत होते, जे उत्सव ते साजरे करीत होते, त्यांचा जेव्हा आम्ही अभ्यास करीत होतो आम्हाला दिसून येईल की यरुशलेममध्ये प्रवेश करीत असताना विशिष्ट समय, विशिष्ट प्रसंगी जे दरवाजे आहेत ते उघडे करण्यात येत होते आणि त्यावेळेस लोक त्यामधून यरुशलेममध्ये अर्थात देवाच्या जवळ, देवाच्या पवित्र मंदिराकडे ते प्रवेश करीत असलेले आम्हाला दिसून येतात. म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे योहान 5 याचं 2ऱ्या वचनामध्ये की यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. आता मेंढरे दरवाजा जर आम्ही पाहिला तर या मेंढरे दरवाजाचं एक वैशिष्ट्य हे होतं की ते बलिदानाचं म्हणजे जे अर्पण, जे त्या ठिकाणी मेंढरे होते त्या मेंढऱ्यांना अर्पण करण्याचं जे एक ठिकाण होतं ते ठिकाण विशेष प्रकारे या मेंढरे दरवाजाला त्या ठिकाणी म्हणण्यात आलेले आहे. म्हणजे जेव्हा लोक यरुशलेममध्ये येऊन देवाला काही अर्पण करीत होते ते त्या ठिकाणी निर्दोष असे कोकरे आणून ते अर्पित होते किंवा त्यांचं बलिदान जेव्हा ते देत होते त्यावेळेस त्यांना त्यांची ती अर्पणं, त्यांचे ते बलिदानाचे वस्तू ते विशेष प्रकारे या मेंढरे दरवाजाजवळ ते घेऊन येत असलेले आम्हाला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्या मेंढरे दरवाजाजवळ म्हणजे इट्स अ प्लेस ऑफ सॅक्रिफाईस, ते बलिदानाचं एक ठिकाण होतं. त्या ठिकाणी मेंढरांना विशेष प्रकारे त्यांचा बली जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येत असे.
आणि आम्ही पाहतो की त्या दरवाजाजवळ एक तळे असलेले आम्हाला या ठिकाणी वचन सांगतं. या तळ्याचं देखील एक वैशिष्ट्य होतं. या तळ्याचं नाव इब्री भाषेमध्ये जर आम्ही पाहिलं तर बेथेसदा अशा प्रकारे त्या तळ्याला नाव देण्यात आलं होतं. आणि या बेथेसदा याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर त्याचा अर्थ आहे की द हाऊस ऑफ मर्सी, म्हणजे दयेचे घर. बेथेसदा याचा अर्थ आहे दयेचे घर. आणि माझ्या प्रियांनो, आज आम्ही याच गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत की बेथेसदा द हाऊस ऑफ मर्सी, बेथेसदा दयेचे घर. माझ्या प्रियांनो, लोक जे आहेत ते त्या ठिकाणी येत असताना, लोक जे आहेत ते त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्याकरिता येरुशलेममध्ये प्रवेश करीत असताना मेंढरे दाराजवळ जेव्हा ते येत होते त्यावेळेस आपली अर्पणं घेऊन ते त्या ठिकाणी येत असत. आणि विशेष प्रकारे देवाने त्यांच्यावर दया करावी, देवाने त्यांच्यावर कृपा करावी, देवाने त्यांच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे त्यांच्या योग्यतेच्या पलीकडे प्रभूने त्यांना द्यावे, या अनुषंगाने आपली अर्पणं ते प्रभूला अर्पित असत. आणि या बेथेसदा तळ्याजवळ, या मेंढरे दरवाजाजवळ विशेष प्रकारे ते आपली अर्पणं घेऊन येत होते. म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो, वचन म्हणत आहे की त्या दरवाजाजवळ जेव्हा ते होते त्या तळ्याला विशेष प्रकारे बेथेसदा अशा प्रकारे म्हणत त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्या मेंढरे दरवाजाजवळ जे तळ आहे त्या ठिकाणी 5 पडवे आहेत. 5 अशा प्रकारचे ओसारे त्या ठिकाणी होते की त्या ठिकाणी विशेष प्रकारे पाण्याचा साठा जो आहे तो त्या ठिकाणी करून ठेवण्यात आलेला होता. आणि विविध कामाकरिता, विविध गोष्टींकरिता त्याचा उपयोग देखील होत असलेला आम्हाला आढळून येईल. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो या बेथेसदा तळ्याचं एक वैशिष्ट्य हे देखील होतं की वचन या ठिकाणी सांगतं की त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुडे यांचा मोठा समुदाय जो आहे तो पडलेला आहे. तो त्या ठिकाणी ते लोक जे आहेत, जे कुठल्या व्याधींनी विशेष प्रकारे त्रस्त आहेत, कुठल्या त्यांच्या शारीरिक जीवनामध्ये कुठल्या उणीवता आहेत, कुठले आजार आहेत, कुठल्या प्रकारचे त्यांना रोग झालेला आहे, ते आंधळे असतील, ते लुळे असतील, ते पांगडे असतील, ते विशेष प्रकारे लंगडे असतील, अशा प्रकारचा जो समुदाय आहे, म्हणजे आजारी लोकांचा जो समुदाय आहे, व्याधीने पीडित असलेले जो लोकांचा समुदाय आहे, तो त्या ठिकाणी बेथेसदा तळ्याजवळ पडलेला असे हे वचन या ठिकाणी म्हणतं. आणि का ते त्या ठिकाणी होते त्याची देखील माहिती या ठिकाणी वचनामध्ये देण्यात आली होती. कारण त्या तळ्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी हलण्याची ते वाट पाहत होते. जे पाणी त्या ठिकाणी त्या तळ्यामध्ये होतं, बेथेसदा तळ्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी हलण्याची ते वाट पाहत होते. का पाहत होते? कारण हा विश्वास होता की वेळोवेळी काही वेळी त्या ठिकाणी देवदूत जो आहे तो त्या तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. एक मोठं विशेष प्रकारे त्या बेथेसदा तळ्याचं महत्त्व जे आहे लोकांच्या जीवनामध्ये, विशेष करून आजारी लोकांच्या जीवनामध्ये, हे होतं की ते त्यांच्याकरिता आरोग्य प्राप्त करून घेण्याचं ठिकाण होतं. ते पाणी जे आहे जरी लोकांना दिसत असताना ते सर्वसाधारण पाणी होतं, पण जेव्हा देवदूत त्या ठिकाणी येऊन त्याला स्पर्श करी, त्या पाण्याला हलवी, त्यानंतर जो कोणी प्रथम त्या पाण्यामध्ये उतरे त्याला कुठलाही रोग असू द्या त्याचा रोग बरा होऊन जाईल, त्याला विशेष प्रकारे आरोग्य प्राप्त होईल, हे या ठिकाणी वचन सांगतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, अशा पद्धतीने आम्ही पाहतो की तेथील परिस्थिती जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताला दिसून आलेली आहे. वचन 5 जेव्हा आम्ही पाहिले तर त्या ठिकाणी म्हणतं की त्या पाण्याची हलण्याची वाट पाहण्याकरिता एक माणूस जो आहे, जो पंगू आहे, तो त्या ठिकाणी त्या तळ्याजवळ प्रभू येशू ख्रिस्ताला दिसलेला आहे. आणि जर आम्ही पाहतो तर 5वं वचन त्या ठिकाणी सांगतं की तो मनुष्य जो आहे तो 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापासून तेथे नाही आहे, पण तो जवळजवळ 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस जो आहे तो त्या ठिकाणी त्या तळ्याजवळ पडलेला होता, हे प्रभू येशू ख्रिस्ताला दिसले. आणि वचन म्हणतं जेव्हा येशूने त्याला पडलेले पाहिले, त्याला पाहून विशेष प्रकारे त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून येशूने त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तो मनुष्य अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पडलेला होता. त्या पाण्यामध्ये जेव्हा देवदूत येऊन पाणी हलवत असे, त्याला स्पर्श करीत असे, त्या पाण्यामध्ये जाऊन तो उतरून आपल्या जीवनामध्ये हा जो 38 वर्षापासून त्याचा जो आजाराने तो ग्रसित होता, तो पंगू होता, त्या आजारावर विजय मिळविण्याकरिता किंवा तो आजार आपल्या जीवनातून दूर करण्याकरिता तो त्या ठिकाणी मोठ्या आशेने बसलेला आहे, हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं.
पण त्याची असमर्थता आम्हाला काय या ठिकाणी दिसून येते की जेव्हा विशेष प्रकारे ते देवदूत येऊन पाणी हलवीत असे, तो तेथे जात नाही, तर दुसरा कोणी त्या ठिकाणी येऊन त्या पाण्यामध्ये उतरत असे आणि त्याला आरोग्य प्राप्त होत असे. आणि तो 38 वर्षापासून जो पंगू मनुष्य आहे त्याला ती संधी काही त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी दिसतं की तो अनेक वर्षापासून त्या ठिकाणी विशेष प्रकारे आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करून घेण्याकरिता धडपड करीत होता. तो असमर्थ होता. तो त्या ठिकाणी असमर्थ असताना देखील त्याच्यामध्ये उत्साह होता की मी या पाण्यामध्ये उतरून आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करून घेईल. त्याच्या जीवनातील जी असमर्थता आहे त्या असमर्थतेने त्याला निरुत्साही केलेले नाही. त्या असमर्थतेने त्याच्यामध्ये जी असलेली आशा आहे त्या आशेला निराशेमध्ये परिवर्तित केलेले नाही. त्याची जी असमर्थता आहे त्या असमर्थतेमुळे तो विशेष प्रकारे त्याच्या जीवनामध्ये त्याने पराभव स्वीकारलेला नाही. जरी त्याची असमर्थता त्याला त्या ठिकाणी पोहोचू देत नाही आहे, त्याची असमर्थता त्या पाण्याला स्पर्श करण्याकरिता, प्रथम स्पर्श करण्याकरिता त्याला त्या ठिकाणी कमी पडत आहे, उणीवता त्याच्या जीवनामध्ये आहे, तो पोहोचू शकत नाही आहे. पण माझ्या प्रियांनो, तरी तो उत्साही आहे, तरी तो आशावादी आहे, तरी तो त्या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रयत्नशील आहे. आज आमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी माझ्या प्रियांनो आम्ही फेस करीत आहोत. अनेक अशा गोष्टींना आज आम्ही सामोरे जात आहोत की ती गोष्ट करण्याकरिता असमर्थता आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येईल. ती असमर्थता कदाचित आम्हाला आमच्या शक्तीच्या संदर्भात असेल. ती असमर्थता कदाचित आम्हाला आमच्या शारीरिक दृष्टिकोनातून आमच्या जीवनामध्ये असेल. ती असमर्थता कदाचित आमच्या जीवनामध्ये आज ती गोष्ट मिळविण्याकरिता काही आर्थिक स्वरूपात आमच्या जीवनामध्ये असेल. ती असमर्थता आमच्या जीवनामध्ये बौद्धिक स्वरूपात असेल. ती असमर्थता आमच्या जीवनामध्ये कसल्या ना कसल्या प्रकारे असेल. पण माझ्या प्रियांनो, याचा अर्थ हा नव्हे की आम्ही जरी असमर्थ असलो कुठली गोष्ट मिळविण्याकरिता, आमच्या जीवनामधील दुःख दूर करण्याकरिता, आमच्या जीवनातील आजारपण दूर करण्याकरिता, आमच्या जीवनातील विशेष प्रकारे जे दुःख आहे ते बाजूला सारण्याकरिता आम्ही जरी असमर्थ असलो, पण त्या असमर्थतेमुळे आम्ही आपल्या जीवनामध्ये निरुत्साही होऊ नये. आम्ही त्या असमर्थतेमुळे आम्ही आपल्या जीवनामध्ये निराश होऊ नये. त्या विशेष प्रकारे असमर्थतेमुळे आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करणे सोडू नये. या 38 वर्षापासून जो व्यक्ती तो त्या ठिकाणी त्या आजाराने ग्रसित होता, तो आजारी असलेला जो व्यक्ती आहे तो 5, 10, 15, 20 वर्षापासून नव्हे पण 38 वर्षापासून तो त्या परिस्थितीमध्ये आहे. त्याची असमर्थता 38 वर्षापासून त्याच्या जीवनामध्ये आहे. पण माझ्या प्रियांनो, वचन या ठिकाणी म्हणतं तरी तो निरुत्साही झालेला नाही, तरी तो आपल्या जीवनामध्ये निराश झालेला नाही, तरी तो आपल्या जीवनामध्ये त्याने प्रयत्न सोडलेला नाही. तो उत्साही आहे, तो आशावादी आहे आणि त्यासोबतच तो प्रयत्नशील आहे. माझ्या प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये या पंगू मनुष्यासारखा आपल्या जीवनामध्ये आम्हाला जो विश्वास आहे, जी कृती आहे ती आपल्या जीवनामध्ये आज आत्मसात करणे गरजेचे आहे. या पंगू मनुष्याच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे ती असमर्थता त्याला निरुत्साही करणारी असू शकली असती, त्याचा पराभव करणारी असू शकली असती, त्याच्या प्रयत्नांना थांबवणारी असू शकली असती, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आशेला निराशेमध्ये परिवर्तित करणारी असू शकली असती. पण माझ्या प्रियांनो, त्याने त्या ठिकाणी पराभव स्वीकारलेला नाही, त्याने हार मानलेली नाही. त्या असमर्थतेमध्ये देखील तो प्रयत्नशील आहे, त्या असमर्थतेमध्ये देखील तो उत्साही आहे, त्या असमर्थतेमध्ये देखील तो आशावादी आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आज जर एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमच्या शक्तीच्या पलीकडे आम्हाला दिसत आहे, आज एखादी गोष्ट आमच्या विचारांच्या पलीकडे जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे, आज एखादी गोष्ट आमच्या विशेष प्रकारे प्रयत्नांच्या पलीकडे जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे, आज एखादी गोष्ट आमच्या क्षमतेच्या पलीकडे जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे, आज एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये जर विशेष प्रकारे आमच्या शक्तीच्या पलीकडे आहे, तर माझ्या प्रियांनो, आज हा पंगू मनुष्य आम्हाला सांगू इच्छितो, असमर्थतेमुळे आम्ही कधीच आपल्या जीवनामध्ये निराश होऊ नये. असमर्थतेमुळे आम्ही आपल्या जीवनामध्ये कधीच निरुत्साही होऊ नये. असमर्थतेमुळे आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करण्याचे कधीच सोडू नये. आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करीत राहावा. आम्ही आपल्या जीवनामध्ये तो उत्साह जो आहे तो कायम ठेवावा. आम्ही आपल्या जीवनामध्ये आशावादी होऊन आपली पाऊलं नेहमी पुढे टाकावी.
वचन या ठिकाणी म्हणतो, तो मनुष्य काय करीत होता? 38 वर्षापासून तो हाच प्रयत्न करीत होता की जेव्हा त्या ठिकाणी विशेष प्रकारे देवदूत येऊन जेव्हा त्या तळ्यामध्ये पाणी उसळते, 7वं वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याला विचारले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तर आम्ही पाहतो तो म्हणतो की त्या दुखणेकऱ्याने येशूला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. मी जातो ना जातो म्हणजे 38 वर्षापासून तो प्रयत्न करीत आहे. 38 वर्षापासून तो त्या ठिकाणी जाण्याकरिता तो प्रयत्नशील आहे. 38 वर्षापासून त्याने ती आशा सोडलेली नाही. 38 वर्षापासून त्याने उत्साह जो आहे तो त्याचा कमी होऊ दिलेला नाही. त्याच्या असमर्थतेमध्ये देखील माझ्या प्रियांनो तो पुढे जाण्याच्या तयारीमध्ये आहे. देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळवून घेण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळवून घेण्याकरिता त्याने उत्साह सोडलेला नाही, त्याने आशा सोडलेली नाही, तो प्रयत्न करीत होता. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की याच त्याच्या प्रयत्नांना, याच त्याच्या उत्साहीपणाला, याच त्याच्या आशावादीपणाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी उत्तर दिलेले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यास म्हणतो की उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर होतं त्याच्या असमर्थतेला. त्याच्या असमर्थतेमधील जो त्याचा उत्साहीपणा त्याने टिकून ठेवलेला होता, त्याला हे प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर होतं. त्याच्या असमर्थतेमध्ये, त्याच्या विशेष प्रकारे निराशेला दिलेली जी आशा होती, माझ्या प्रियांनो, त्याला हे प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर होतं. त्याच्या असमर्थतेमधील त्याच्या प्रयत्नांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं हे उत्तर होतं की उठ, आपली बाज उचलून चालू लाग. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या जीवनामध्ये तोच उत्साह शोधू इच्छित आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या जीवनामध्ये तोच आशावादीपणा आज शोधू पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या जीवनामध्ये तेच प्रयत्न पाहू इच्छित आहे की आम्ही असमर्थतेमुळे हार मानतो, पराभव स्वीकारतो, की आम्ही त्या उलट आम्ही प्रयत्न करीतो, त्या उलट आम्ही आशा टिकून ठेवतो, त्या उलट आम्ही उत्साह जो आहे तो टिकून ठेवतो. आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे पाहू इच्छित आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये ज्याही परिस्थितीतून जात आहोत, त्या परिस्थितीतून जात असताना आम्हाला बेथेसदा अर्थात दयेच्या घरामध्ये आम्हाला आज प्रवेश करण्याची गरज आहे. आज या जगामध्ये आम्ही कदाचित आमच्या चांगल्या मोठमोठ्या घरांमध्ये राहत असणार. आज या जगामध्ये कदाचित आम्ही आमच्या घरांमध्ये मोठ्या सुरक्षिततेच्या ठिकाणी राहत असणार. पण माझ्या प्रियांनो, जी परिस्थिती आज आमच्या अवतीभोवती आहे, या परिस्थितीने आज कुठल्याच व्यक्तीला सोडलेलं नाही आहे. आज जी परिस्थिती आमच्या अवतीभोवती उद्भवलेली आहे, जे संकट आहे, महामारीचं संकट आहे, ते मोठ्या घरामध्येही आहे आणि ते लहान घरामध्ये देखील पोहोचलेलं आहे. ते श्रीमंतापर्यंत देखील पोहोचलेलं आहे. त्याचा प्रादुर्भाव आज त्या गरीब व्यक्तीपर्यंत देखील पोहोचलेला आहे. माझ्या प्रियांनो, ते संकट प्रत्येकाच्या जीवनावर या ठिकाणी उडत असलेलं आम्हाला दिसून येत आहे. ते संकट जे आहे प्रत्येकाच्या जीवनावर असलेलं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बेथेसदा शोधायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दयेचं घर आमच्या जीवनामध्ये शोधून घ्यावयाचं आहे. आणि हे दयेचं घर केवळ देवाचं आहे. हे दयेचं घर केवळ देवाचं सानिध्य आहे. हे दयेचं घर केवळ देवाची उपस्थिती आहे. हे दयेचं घर केवळ देवाची समक्षता आहे, देवाचं सानिध्य आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला त्या बेथेसदामध्ये आमच्या स्वतःला घेऊन जावयाचं आहे. आमच्या असमर्थतेतील परिस्थितीमध्ये जर आम्ही त्या बेथेसदामध्ये येतो, त्या देवाच्या दयेच्या घरामध्ये जर आम्ही येतो, त्याच्या समक्षतेमध्ये जर आम्ही येतो, जर त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही येतो, माझ्या प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव उत्तर देऊ इच्छितो, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. माझ्या प्रियांनो, आम्हाला देव परमेश्वर त्याचा आशीर्वाद देऊ इच्छित पाहत आहे. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव त्याचं आरोग्य देऊ इच्छित आहे. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव येशू आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याची कृपा पुरवू इच्छित आहे. माझ्या प्रियांनो, ते स्वीकारण्याकरिता आज आम्ही बेथेसदा अर्थात त्या दयेच्या घरामध्ये आम्ही स्वतःचा समावेश करून घेतलेला आहे काय, हा प्रश्न आज आम्ही स्वतःला विचारूया. या गोष्टीची पडताळणी आपण आज आपल्या जीवनामध्ये करूया की मी बेथेसदामध्ये, देवाच्या घरामध्ये, देवाच्या दयेच्या घरामध्ये मी आज आपल्या स्वतःला त्या ठिकाणी पाहत आहे काय,
की मी जगातील गोष्टींमध्ये आज गुरफटलेलो आहे, जगातील तांत्रिक गोष्टींमध्ये मी आज अडकलेलो आहे, जगातील सुखसोयींमध्ये मी आज अडकलेलो आहे, जगातील करमणुकीच्या मागे मी कुठे लागलेलो आहे काय, जगामध्ये मी आपली शांती शोधत आहे काय, जगामध्ये मी आपलं आरोग्य शोधत आहे काय, जगामध्ये मी आपले आशीर्वाद शोधत आहे काय, जगामध्ये मी आपल्या जीवनाचं सुख शोधत आहे काय, की मी देवाच्या घरामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, अर्थात देवाच्या सानिध्यामध्ये, अर्थात देवाच्या समक्षतेमध्ये. तो पंगू मनुष्य 38 वर्षापासून आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, त्या परिस्थितीमध्ये तो होता, त्याच्या असमर्थतेतील त्या दशेमध्ये तो होता. पण माझ्या प्रियांनो, त्याने देवाचं घर सोडलेलं नाही, ते दयेचं घर त्याने सोडलेलं नाही. त्या देवाच्या दयेच्या घरामध्ये जरी त्याला असमर्थता आपल्या जीवनामध्ये जाणवत होती, पण माझ्या प्रियांनो तो उत्साही होता, तो आशावादी होता, तो प्रयत्नशील होता. आज आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये या पंगू मनुष्यासारखा आत्मविश्वास आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. या पंगू मनुष्यासारखा उत्साह आज आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये स्वीकारण्याची गरज आहे. या पंगू मनुष्यासारखी आशा जी आहे ती आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मसात करणे गरजेची आहे. या पंगू मनुष्यासारखं प्रयत्नशील आज आम्हाला स्वतःला आपल्या जीवनामध्ये करून घेणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर आज आम्हाला मिळणार आहे. उठ, आपली बाज उचलून चालू लाग. प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद, त्याचं आरोग्य, त्याची कृपा, त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची दैविक कृपा जी आहे ती माझ्या प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पण त्यासाठी आम्ही उत्साही असूया, त्यासाठी आम्ही आशावादी असूया, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असूया. या पंगू मनुष्याने ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करून घेतलं, आज आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये ते आरोग्य प्राप्त करून घेण्याकरिता, तो आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता, तो आनंद प्राप्त करून घेण्याकरिता, ते दैवी कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता माझ्या प्रियांनो स्वतःचं समर्पण आपण प्रभूला करूया. आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनाला आपण प्रभू परमेश्वराच्या जवळ आपण यावेळेस घेऊन येऊ. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही वाचतो नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय जर आम्ही पाहिला तर माझ्या प्रियांनो त्याचं 24वं वचन आम्हाला सांगतं, 34वं वचन, नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि त्याचं 34वं वचन बघा आम्हाला काय सांगतं. आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळेस काढूया. नीतिसूत्रे 8वा अध्याय आणि 34वं वचन म्हणतो, जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून, माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. तो पंगू मनुष्य जो आहे तो निश्चित अर्थाने देवाच्या त्या दाराजवळ, त्या बेतसदाच्या त्या तळ्याजवळ माझ्या प्रियांनो तो उभा होता. तो नित्य त्या ठिकाणी जागत होता, जागृत होता. आणि माझ्या प्रियांनो वचन या ठिकाणी म्हणतं की जो त्याच्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून त्याचे ऐकतो तो धन्य असा आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला त्या देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्या दाराजवळ उभं राहून त्याच्या समक्षतेमध्ये त्याच्याजवळ येऊन माझ्या प्रियांनो ही धन्यता आज आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची आहे. आम्ही आपल्या जीवनामध्ये उत्साही होण्याचा प्रयत्न करूया. निरुत्साहीपणाला आम्ही आपल्या जीवनातून बाजूला सारूया. आमच्या जीवनातून निराशेला आम्ही बाजूला सारूया. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रयत्नशील होण्याचा आम्ही प्रयत्न करणे फार फार गरजेचे आहे. परमेश्वर देव आज या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. आणि बेथेसदा अर्थात देवाचे दयेचे घर जे आहे माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या घराजवळ त्या दयेमध्ये आम्ही आपल्या जीवनाला वाढविण्याचा प्रयत्न करूया. स्वतःला त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपण मिळवून घेऊ. परमेश्वर देव वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. ज्याप्रमाणे त्या पंगू मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आशीर्वादित केले, आरोग्य दिले, आज आम्हा प्रत्येकाला देखील परमेश्वर देव त्याच्या आरोग्याने, त्याच्या शांतीने, त्याच्या आनंदाने, त्याच्या आशीर्वादाने आम्हाला तो परिपूर्ण करू. आमचे जे काही जीवनातील असमर्थता असेल ती प्रत्येक असमर्थता सामर्थ्यामध्ये परिवर्तित करणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून असमर्थतेमुळे आम्ही आपल्या जीवनामध्ये पराभव स्वीकारू नये, तर आम्ही असमर्थतेमधून आमच्या जीवनामध्ये आम्ही सामर्थ्याकडे वाटचाल करावी. याकरिता परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. आम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त हो. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आपली बाज उचलून चालू लागणारे त्या देवाचे लोक, आशीर्वादित लोक म्हणून या जगामध्ये आपण देवाच्या गौरवाकरिता आपल्या जीवनाची वाटचाल करूया. परमेश्वराच्या नावाला मान विमा करू, आदर सन्मान आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, या समय तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज तुझं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे पित्या की प्रभू तू आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणारा देव आहे.
तू आम्हाला तुझी कृपा पुरवणारा परमेश्वर आहेस बाप्पा. आणि म्हणून प्रभू राया त्या पंगू मनुष्याला ज्याप्रमाणे पित्या तू उत्तर दिलेलं आहे, त्याला त्या ठिकाणी प्रभू तुझं आरोग्य तू दिलेलं आहे. त्याच्या प्रभू परमेश्वर असमर्थतेमध्ये तो ज्या उत्साहामध्ये तो टिकून होता, ज्या आशेमध्ये तो टिकून होता, ज्या प्रयत्नात जो आपल्या जीवनामध्ये तो करीत होता प्रभू परमेश्वरा, त्याद्वारे त्याला जो आशीर्वाद लाभलेला आहे, आरोग्य लाभलेलं आहे प्रभू, आज आमच्याही जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तेच तुझं आरोग्य, तेच तुझे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला लाभू दे. आमच्या जीवनातील असमर्थता प्रभू आम्हाला परमेश्वरा आमचा पराभव करण्याकरिता कारणीभूत होऊ नये, तर प्रभू परमेश्वरा आमच्या असमर्थतेमध्ये आम्ही प्रभू परमेश्वरा उत्साही होऊया. आम्ही प्रभू परमेश्वरा तुझ्यामध्ये उत्साहाने जीवन जगूया. आम्ही आपल्या जीवनामध्ये आशावादी होऊया. आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा प्रयत्नशील राहत तुझ्या आशीर्वादांना आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ, अशी दया तू आमच्या जीवनावर कर प्रभू. आम्ही या समय आमचं जीवन तुझ्याच आशीर्वादित हातामध्ये आम्ही समर्पित करीत आहोत. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या सुंदरशा वचनाकरिता. प्रभू या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, आम्हाला आशीर्वादित केलं, म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो प्रभू. इथून पुढे प्रभू तू आमच्यासोबत हो. प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो म्हणून तो एक बाप्पा, आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. त्या प्रभू परमेश्वराद्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित असे झालेलो आहोत. म्हणून प्रियांनो, त्या प्रभू परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या आपण यावेळी विशेष प्रकारे आपलं या साप्ताहिक प्रार्थनेचं जे ऐच्छिक दान आहे ते आपण प्रभूला समर्पित करूया. आपल्या घरांमध्ये मोठ्या आदराने, सन्मानाने जे प्रभूचं आहे ते प्रभूला आपण आपलं ऐच्छिक दान यावेळी समर्पित करू. पुढे होणारे जे गीत आहे त्या गीताच्या माध्यमातून आपण आपलं दान प्रभूला यावेळेस देऊया. ख्रिस्त माझा राहे जेथे, तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते आप्त माझे जीवाचे, सेविती जे प्रेमे त्या ते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. या प्रियानो, यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उपस्थित आहोत. आपलं दान आपण प्रभूला यावेळेस निश्चित अर्थाने समर्पित केलेलं आहे. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये काही वेळ यावेळेस समय व्यतीत करणार आहोत. विशेष करून आपण यावेळेस आपल्या संपूर्ण मंडळीकरिता आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनावर परमेश्वराने त्याचा आशीर्वाद द्यावा, त्याची कृपा करावी, म्हणून आपण यावेळेस या प्रार्थनेद्वारे प्रभूला आपलं समर्पण आपण करणार आहोत.
जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी आहेत, आम्ही अशा प्रत्येकांकरिता यावेळेस प्रार्थना करूया. विशेष करून या कोरोनाचा प्रादुर्भाव जो या दिवसांमध्ये वाढत आहे आणि माझ्या प्रियांनो अनेक असे प्रियजन आहेत की प्रभू विशेष प्रकारे हा कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांना झालेला आहे आणि यामधून विशेष प्रकारे ते ज्या समस्येतून शारीरिक अडचणीतून ते जात आहेत, परमेश्वराने त्या प्रत्येक परिस्थितीतून प्रत्येकाला बाहेर काढावे, त्यांना चांगलं आरोग्य द्यावं, चांगली प्रतिकारशक्ती द्यावी, प्रत्येकाच्या जीवनाला परमेश्वराने सांभाळावे. म्हणून आपण यावेळेस प्रभूजवळ नतमस्तक होऊन प्रार्थना करूया आणि प्रत्येक प्रियजनांना आपण प्रभूच्या हातामध्ये देऊया. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. प्रभू परमेश्वराला आध्यात्मिक धैर्य, सामर्थ्य आम्ही आपल्या जीवनामध्ये यावेळेस विशेष करून मागून घेऊ. आपण प्रार्थनेत असू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू ईश्वर आहे, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू, तू आमच्या जीवनाला सदुदित तुझ्या दयेकृपेने चालवित आहेस. प्रभू, आमची योग्यता नाही बापा, पण प्रभू तरी देखील आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवून प्रभू तू आम्हाला योग्य केलेलं आहे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या समोर उभे राहण्याचं प्रभू परमेश्वरा, प्रभू ती योग्यता त्या ख्रिस्ताद्वारे आम्हाला लाभलेली आहे. म्हणून आम्ही त्याबद्दल तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वरा, आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू त्या परमेश्वरा आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून तुझ्याजवळ येत नाही, पण प्रभू परमेश्वरा, तू जो आमच्यावर दया करणारा देव आहे, प्रभू परमेश्वरा, तुझ्या त्या दयेची आठवण करूनच प्रभू आम्ही तुझ्या जवळ सदुदित उपस्थित होतो पित्या. आणि प्रभू, आज देखील पित्या आमच्या साप्ताहिक प्रार्थनेच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा, तुझ्या त्या दयेचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेण्याकरिता, पुन्हा एक वार प्रभू तुझ्या कृपेने आपलं जीवन परिपूर्ण करण्याकरिता प्रभू आज आम्ही तुझ्याजवळ उपस्थित आहोत. प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला सांगितलेलं आहे पित्या की प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनातील असमर्थता प्रभू, आम्हाला आमचा पराभव प्रभू परमेश्वरा कधीच करू शकत नाही, पण त्या असमर्थतेमध्ये प्रभू आम्ही त्या परमेश्वरा स्वतःला टिकून ठेवावे. प्रभू परमेश्वर, आम्हाला गरज आहे उत्साहीपणा आम्ही टिकून ठेवावा, आशावादी आम्ही आपल्या जीवनामध्ये असावे आणि आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करण्याचे कधीच सोडू नये. आणि प्रभू, हे सर्व काही तुझ्यामध्ये आम्ही आपल्या जीवनामध्ये करावे, हीच दया तू आमच्या जीवनावर कर. प्रभू, आमच्या जीवनातील असमर्थतेतून तू आम्हाला सामर्थ्याकडे घेऊन जाणारा परमेश्वर आहेस. म्हणून प्रभू, आम्ही या समय तुझे उपकार मानितो. प्रभू, आज या समय आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत आमच्या संपूर्ण मंडळीकरिता. मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रभू, प्रत्येकाच्या जीवनाचा तू सांभाळ कर. प्रभू परमेश्वर, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, प्रभू भाराक्रांत आहेत, प्रभू अशा प्रत्येक प्रियजनांना या समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येतो पित्या. प्रभू, त्या कुटुंबांमध्ये प्रभू परमेश्वरा तुझी सुख शांती तू प्रदान कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू या गेल्या दिवसांमध्ये प्रभू त्या परमेश्वरा हा कोरोनाचा प्रादुर्भाव प्रभू त्या परमेश्वरा अधिक आणि अधिक प्रभू परमेश्वरा हा वाढत आहे. प्रभू परमेश्वरा, याचं संक्रमण प्रभू परमेश्वरा वाढत आहे. प्रभू परमेश्वरा, झपाट्याने प्रभू परमेश्वरा याचा प्रसार प्रभू परमेश्वरा होत आहे. आणि प्रभू परमेश्वरा, लोकांचा निष्काळजीपणा प्रभू परमेश्वरा, जी काळजी घ्यावी याची आहे, जी खबरदारी बाळगावी याची आहे, प्रभू परमेश्वरा ती न करीत असल्यामुळे प्रभू परमेश्वरा हा प्रादुर्भाव वाढत आहे. म्हणून प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो, आम्हाला योग्य तो समंजसपणा दे की प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू परमेश्वरा काळजी घ्यावी. प्रभू परमेश्वरा, आपल्या समवेत प्रभू आपल्या कुटुंबाची व इतरांचीही आम्ही काळजी घ्यावी, अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. बापा, विशेष करून प्रभू त्या आमच्या सर्वबंध कुटुंबांकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, या प्रादुर्भावांमुळे प्रभू परमेश्वरा मोठ्या संकटातून ते जात आहेत. प्रभू परमेश्वरा, बिकट परिस्थितीतून प्रभू परमेश्वरा आपल्या जीवनाचा प्रवास ते पुढे करीत आहेत. प्रभू, त्या प्रत्येक कुटुंबांना तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर, या समय तुला विनंती करीतो. पित्या प्रभू परमेश्वरा, कुलकर्णी कुटुंबाला प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. आमचे सचिन दादा प्रभू परमेश्वरा, त्यांना प्रभू विशेष करून तुझं आरोग्य तू दे. प्रभू परमेश्वरा, त्यांना तू स्पर्श कर पित्या. आणि प्रभू परमेश्वरा, पूर्ण स्वास्थ्य प्रभू तुझ्याद्वारे त्यांना लाभावं, आम्ही या समय तुला विनंती करीतो. शरीरातील जो काही अशक्तपणा आहे, दुर्बळता आहे प्रभू, नासक कर येशूच्या नावामध्ये प्रभू तू दूर कर बापा. आणि प्रभू तू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य लाभू दे, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकांना प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो. आमच्या अर्चनाताई आहेत त्या परमेश्वरा, त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्या परमेश्वरा, संचना आहे प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू परमेश्वरा, टिंकिताई आहे प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू त्या प्रत्येकांच्या प्रभू परमेश्वरा तू समवेतो पित्या. दुःखातून प्रभू परमेश्वरा सावरत असताना तुझी प्रीती, तुझं सांत्वन, तुझी शांती प्रभू त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लाभावं, हे देखील आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीतो. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा, तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त व्हावं, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बापा, या समय विनंती करतो प्रभू परमेश्वरा, विशेष प्रकारे प्रभू आमचे डेव्हिड अडाव अंकल प्रभू, त्यांच्याकरिता
प्रभू परमेश्वर आंटींकरिता मी प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येकांना प्रभू तुझं आरोग्य तू विशेष करून लाभू दे. अंकल प्रभू परमेश्वरा प्रभू जो काही त्या परमेश्वरा प्रादुर्भाव झालेला आहे पित्या प्रभू त्या परमेश्वरा त्यांच्या प्रभू या उतारव्या तेल प्रभू परमेश्वरा त्या बिकट परिस्थितीतून प्रभू तू त्यांना बाहेर काढ बापा. प्रभू परमेश्वरा त्यांना तुझं आरोग्य दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्ही सुशील या बंधू करता प्रार्थना करतो प्रभू त्याला देखील प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर. तुझं आरोग्य दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो आणि प्रेम बापा प्रभू परमेश्वरा प्रभू या संक्रमणातून प्रभू परमेश्वरा तू बाहेर काढून प्रभू तुझं आरोग्य त्याच्या जीवनामध्ये द्यावं प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू त्यासोबतच प्रभू परमेश्वरा आमच्या सुशील दादा प्रभू त्या यांच्या त्या परमेश्वरा मिसेस करता आम्ही प्रार्थना करतो प्रभू. त्या वहिनींना प्रभू तू स्पर्श कर प्रभू. आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू परमेश्वरा प्रभू ज्या काही बिकट परिस्थितीमधून प्रभू ते जात आहेत प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांची शारीरिक शक्ती प्रभू परमेश्वरा ढासळत आहे बापा. प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो पित्या की प्रभू परमेश्वरा त्यांच्या शारीरिक जीवनाचा ताबा घेऊन प्रभू ज्या जखमेचा स्पर्श तू त्यांना कर बापा आणि प्रभू त्यांना तुझं दैवी आरोग्य लाभू दे प्रभू. आमची या समय तुला नम्रतेची कळकळीची प्रार्थना आहे बापा आणि प्रभू तू आरोग्य देणारा देव आहे बापा. म्हणून प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाचा तू ताबा घे आणि प्रभू तू त्यांना स्पर्श करून प्रभू परमेश्वरा तुझं पूर्ण दैवी आरोग्य त्यांना लाभू दे. मी या समय तुला विनंती करतो पित्या प्रभू यातून बाहेर काढून प्रभू परमेश्वरा एक तुझी दैवी साक्ष प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू पुन्हा एक उपस्थित कर. ही देखील प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला उंच होतो पित्या. कारण प्रभू पित्या तू आमच्या जीवनाचा प्रतिपाळ करणारा देव आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा संबंध आढाव कुटुंबाला आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो प्रभू परमेश्वरा. त्यांना तुझ्या आरोग्याने भर आणि प्रभू परमेश्वरा या परिस्थितीतून तू त्यांना बाहेर काढ बापा. कारण प्रभू मृत्यूछायाच्या दरीतून मी जात असलो तरी कसले अरिष्टास भिणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस प्रभू. तुझं वचन सांगतं पित्या या परिस्थितीमध्ये तू त्यांच्या बरोबर आहे पित्या प्रभू. तू त्यांना त्यांच्याकरिता आरोग्य होणार आहेस त्यांच्याकरिता प्रभू आशीर्वाद होणार आहेस प्रभू. प्रभू या परिस्थितीतून प्रभू परमेश्वरा या आजारातून प्रभू दुखण्यातून बाहेर काढून चांगली प्रतिकार शक्ती तू त्यांना दे आणि प्रभू तुझं आरोग्य त्यांना लाभू दे. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत बापा. प्रभू परमेश्वर आमच्या पारेखंडी यांच्याकरिता आम्ही प्रार्थनेत आठवण करीतो. त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य दे बापा. प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनावर प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्चस्व तू ठेवा. मी या समय तुला विनंती करतो. गुडघ्यांचा त्रास शहरातील प्रभू इतर ज्या व्याधी आहेत त्या सर्व दूर करून प्रभू राया त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर प्रभू. त्या परमेश्वर आमच्या डिसूज आंटींकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू. राया त्यांच्या जीवनाची तू काळजी घे प्रभू परमेश्वरा. त्यांनाही प्रभू विशेष प्रकारे तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू तू त्यांच्या शरीरातील प्रत्येक दुर्बळता दूर कर बापा. प्रत्येक व्याधी आजार दूर कर बापा आणि प्रभू परमेश्वरा चांगलं स्वास्थ्य प्रभू तुझ्याद्वारे त्यांना लाभू दे प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत प्रभू. या प्रत्येक प्रभू परमेश्वर आजार लोकांना आम्ही या समय तुझ्याच आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत पित्या. इतरही जे कोणी आजारी असतील प्रभू दुःखी कष्टी असतील प्रभू त्या प्रत्येकांना प्रभू आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करतो पित्या. प्रत्येकांच्या जीवनावर प्रभू तुझ्या आरोग्याची तू पाखर घाल बापा प्रभू. या समय तुला विनंती करतो पित्या प्रभू परमेश्वरा. माझ्या मम्मीसाठी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. तिला देखील प्रभू तुझं आरोग्य दे पित्या परमेश्वरा. तुझं अद्भुत साक्ष प्रभू तिच्या जीवनामध्ये तू उभी कर प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू जे काही त्या परमेश्वरा बायोप्सीचे रिपोर्ट्स येणार आहेत बापा ते सर्व प्रभू परमेश्वरा नॉर्मल येतील प्रभू. विश्वास ठेवत आहोत आणि प्रभू परमेश्वरा तुझी देवी इच्छा तिच्या जीवनामध्ये सिद्धी जाऊ दे आमच्या कुटुंबामध्ये सिद्धी जाऊ दे बापा. हे देखील तुला प्रार्थना करतो बापा. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू जे काही प्रभू आमच्या समोर येणार आहे त्या परमेश्वरा प्रभू ते स्वीकारण्यास प्रभू तू आम्हाला त्या परमेश्वरा धैर्य दे प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या मनाची तू तयारी कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो आणि प्रभू आमच्या कुटुंबाला प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा आशीर्वादाने तू भर. आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू. मनाची स्थिर चित्तता तू आम्हा प्रत्येकास प्रदान कर प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या प्रभू परमेश्वरा. या प्रभू परमेश्वरा परिस्थितीतून जात असताना पित्या कदाचित संकट आहेत अडी अडचणी आहेत प्रभू परमेश्वरा. प्रभू ही कसोटी आहे पित्या. पण प्रभू परमेश्वरा यातून पार जाण्याकरिता प्रभू परमेश्वरा आमच्या असमर्थतेतून आम्हाला सामर्थ्याकडे प्रभू परमेश्वरा तू घेऊन चाल. आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू. माझ्या संबंध कुटुंबाला तुझ्या हातामध्ये देतात. ज्या काही प्रभू परमेश्वरा गरज आहेत प्रभू परमेश्वरा सर्व तू जाणतोस प्रभू. त्या देखील प्रभू तुझ्या दयेकृपेने तू पूर्ण कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा विश्वास आहे प्रत्येक गोष्टीची तू काळजी घेणार आहे बापा. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक गोष्टी प्रभू त्या परमेश्वरा तू आमच्याकरिता प्रभू परमेश्वरा पुरवठा करशील. आमच्या कुटुंबाकरिता प्रभू परमेश्वरा प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करशील हा देखील विश्वास आहे पित्या. धन्यवाद देतो तुझे आभार मानतो पित्या. आणि प्रभू पित्या परमेश्वरा माझ्या मम्मीचं जीवन विशेष करून तुझ्या हातामध्ये देत आहे पित्या प्रभू. जे काही त्या परमेश्वरा दुखणं आहे त्रास आहे प्रभू परमेश्वरा जी काही बेचैनी आहे प्रभू परमेश्वरा ती सर्व प्रभू तू त्या परमेश्वरा दूर कर प्रभू. तिला त्या परमेश्वरा तुझं आरोग्य लाभू दे. तुझी साक्ष तिच्या जीवनामध्ये उभू दे पित्या. हीच तुला विनंती करीतो पित्या प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या कुटुंबासमेत प्रभू माझ्या संपूर्ण मंडळी प्रभू परमेश्वरा आज तुझ्या जवळ प्रभू परमेश्वरा तिच्याकरिता प्रार्थना करते पित्या प्रभू. तिला तुझ्या आरोग्याने भर हीच या समय तुला विनंती करीतो
बापा प्रभू परमेश्वरा प्रभू जे इतर प्रभू सर्व परमेश्वरा मंडळीतील लहान थोर प्रियजन आहेत, आम्ही प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रभू परमेश्वरा जर कोणाचं प्रभू परमेश्वरा प्रार्थना विनंती प्रभू लक्षात राहिली नसणार प्रभू पित्या, प्रत्येकाची आठवण करतो पित्या की प्रभू प्रत्येकाची प्रार्थना ऐकून प्रभू परमेश्वरा प्रभू गरज ओळखून प्रभू परमेश्वरा प्रभू त्याचं दुःख त्या परमेश्वरा आजार पण पाहून प्रभू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर पित्या. प्रत्येकाला तू त्या परमेश्वरा तुझा आनंद दे, तुझी शांती दे, तुझं आरोग्य दे प्रभू. हीच तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू बापा प्रभू राया प्रभू परमेश्वरा तू येथवर सांभाळलं म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू. इथून पुढे प्रभू परमेश्वरा तुझी दैवी कृपा सतोदित तू प्राप्त होते पित्या. प्रभू परमेश्वरा आपलं जीवन सर्व काही प्रभू परमेश्वरा केवळ तुझ्याच आणि तुझ्याच हातामध्ये या समय देतो पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू आज या समय प्रभू ही साप्ताहिक प्रार्थना आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची केली म्हणून तुझे उपकार मानतो पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू इथून पुढेही तू आमच्या सोबत हो प्रभू. या समय तुला प्रार्थना करतो पित्या की आमचं जे इच्छिक दान आम्ही या समय तुझ्या भांडारामध्ये समर्पित केलेलं आहे प्रभू परमेश्वरा. तू आदराने प्रभू जे तुझं आहे आम्ही तुला आमच्या प्रभू परमेश्वरा स्वखुशीने प्रभू आम्ही जे तुला दिलेलं आहे प्रभू त्याचं तू स्वीकार करणं प्रभू. आम्ही तुला विनंती करतो जेव्हा आम्ही तुला आनंदाने देतो पित्या त्याचं प्रतिफळही तू आमच्या जीवनामध्ये 100 पटीने देणारा देव आहे म्हणून प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या आमच्या जीवनामध्ये सदोदित तुझं गौरव होते पित्या. आमच्या देण्याने आमच्या प्रभू परमेश्वरा प्रभू जीवनामध्ये सदोदित तुझं गौरव होईल अशी तू दया आमच्या जीवनावर कर. हीच प्रभू या समय तुला प्रार्थना करतो. या दानासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण आज तुला करीत आहोत. आमची प्रार्थना ऐकली आज प्रभू परमेश्वरा प्रार्थनेद्वारे तू आध्यात्मिक लाभ दिला म्हणून तुझे उपकार मानतो पित्या. मान महिमा गौरव आदर सन्मान प्रभू राया मी केवळ तुला देतो प्रभू परमेश्वरा प्रभू. पित्या परमेश्वरा आमच्या मनाची परिस्थिती जाणून प्रभू तू आम्हा प्रत्येकाला चालीव ही देखील तुला विनंती करीतो. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या. दानासह आपलं समर्पण तुला करीत प्रभू मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना तुझ्या हातामध्ये देत आजच्या साप्ताहिक प्रार्थना करीत तुझी उपकार स्तुती करीत प्रार्थना धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच गोडणे पिणावे ही प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे आमच्या त्रिएक परमेश्वराची प्रीती, कृपा व सहभागिता आणि विशेष करून त्याचं दैवी आरोग्य व आशीर्वाद येथून प्रसिद्ध सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियानो, खरोखर आमच्या जिवंत परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केले. आजची आमची प्रार्थना, आराधना, साप्ताहिक प्रार्थना प्रभू परमेश्वराने आशीर्वादाची केली म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रत्येकाला यासमोर विनंती आहे, या दिवसांमध्ये कृपा करून आपण आपापली प्रत्येकाची काळजी घ्या. आपल्या वैयक्तिक काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, त्यासोबतच इतरांची देखील आपण काळजी घ्या. कोरोनाचा प्रादुर्भाव हा फार झपाट्याने वाढत आहे आणि फार एक धोक्याची घंटा विशेष करून आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रावर विशेष करून आज यावेळेस आलेली आहे. म्हणून प्रियांनो, आपण प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी ही या समय आपणास विनंती आहे. आणि विशेष प्रकारे आपण या बाहेर येणं जाणं करीत असताना योग्य त्या खबरदारी आपल्या जीवनामध्ये आपण पाळाव्यात ही देखील आपल्याला या समय मी विशेष करून विनंती करीतो. आणि माझ्या प्रियांनो, माझ्या कुटुंबासाठी आपण प्रार्थनेमध्ये असा, माझ्या मम्मीकरिता आपण आपल्या प्रार्थनेमध्ये तिची आठवण ठेवा. प्रभूचा अद्भुत चमत्कार विशेष करून आमच्या कुटुंबामध्ये व्हावा आणि तिचं जीवन प्रभू परमेश्वराने त्याच्या गौरवी साक्षीकरिता उपयोगात आणावं याकरिता देखील आपण प्रार्थनेत असावे ही मी यावेळेस आपण प्रत्येकाला नम्रतेची विनंती करतो. प्रभू परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या दिवसांमध्ये विशेष करून एकमेकांकरिता प्रार्थना करा. अनेक प्रियजन विशेष प्रकारे या कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांना होत आहे, संक्रमण होत आहे, अनेकांचा जीव धोक्यामध्ये आहे, बिकट परिस्थितीमध्ये प्रत्येकजण यावेळेस आम्हाला दिसून येत आहे. म्हणून एकमेकांसाठी आपण प्रार्थना करा. आपल्याला जेव्हा केव्हा विशेष प्रकारे माहिती पडत आहे कोणी व्यक्ती आजारी आहे, दुःखी आहे, त्या विशेष प्रकारे कुठल्या या प्रादुर्भावाने विशेष प्रकारे तो पीडित झालेला आहे, तर माझ्या प्रियांना कृपा करून आपण त्यांच्याकरिता प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ही परिस्थिती अशी नाही आहे की आपण जाऊन भेट घेऊ शकतो किंवा आपण जाऊन त्यांना त्याविषयी विचारपूस करू शकतो, पण आपण फोनवर विचारपूस करू शकतो किंवा आपण त्यांच्याकरिता एक प्रार्थना प्रभू परमेश्वराला आपण करू शकतो. म्हणून प्रियांनो, आपण विशेष करून अशा प्रत्येक दुःखी आजारी लोकांकरिता आपण प्रार्थना करावी ही देखील आपल्या प्रत्येकाला यावेळेस नम्रतेची मी विनंती करीत आहे. प्रार्थना ही आम्हाला बळ देते. प्रार्थना ही परमेश्वराचं कार्य आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद स्वरूपात घेऊन येते. प्रार्थना ही विशेष प्रकारे देवाचं कार्य करण्यास आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रबळ करते. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये सदोदित तत्पर असूया. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाच्या आशीर्वादांचा अनुभव देखील घडून आणणारी आहे. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये असूया. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो आणि त्याच्या कृपेमध्ये आपण सदोदित वाढत राहूया. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.